उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात गेले. विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरीही मिळाली. परंतु आता हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयात अडकला आहे. कारण काल सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली खरी, परंतु ठाकरे गटाला हवा असलेला तात्पुरता दिलासा मिळाला नाही. आणि त्याच वेळी कोर्टाने अंतिम सुनावणीही पुढे ढकलली. एकीकडे शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं याची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच ही खासदारांच्या विलिनीकरणाची नवी कायदेशीर लढाई देखील निर्णायक ठरताना दिसू लागली आहे. म्हणूनच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरे गटाच्या इतर खासदारांसाठी या प्रकरणाचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. मग प्रश्न असा आहे की ठाकरे गटाच्या त्या 6 बंडखोर खासदारांवर खरंच अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे का? आता लोकसभेत कोणत्या खासदारांना कोणत्या शिवसेनेचा खासदार मानायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कायदेशीर लढाई आता कोणते स्वरूप धारण करणार? तर चला या सगळ्या प्रकरणाचा नेमका खेळ काय आहे हे समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केल्याची बातमी समोर आली होती. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महाराष्ट्रात मोठे यश मिळालं आणि त्यांच्या पक्षाचे 9 खासदार लोकसभेत पोहोचले. निवडणुकीनंतर ठाकरे गटाचं लोकसभेतील संख्याबळ मजबूत दिसत होतं. परंतु राजकारणात निवडणुकीचा निकाल हा शेवटचा नसतो. अनेकदा खरी राजकीय उलथापालथ त्यानंतर सुरू होते आणि काही काळातच या 9 पैकी 6 खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. इथून पुढे सुरू झाला एक नवा कायदेशीर आणि राजकीय संघर्ष. कारण प्रश्न फक्त 6 खासदारांनी गट बदलण्याचा नव्हता. प्रश्न होता ते 6 खासदार आता नेमके कोणत्या शिवसेनेचे खासदार मानायचे? याच प्रकरणी 18 जुलैला लोकसभा सचिवालयाच्या एका परिपत्रकाने या वादाला आणखी मोठं वळण दिलं. या 6 खासदारांना शिंदे गटाच्या संसदीय पक्षाचा भाग मानण्यात आलं आणि लोकसभेतील शिंदे गटाचं संख्याबळ थेट 7 वरून 13 वर पोहोचलं. तर ठाकरे गटाकडे फक्त 3 खासदार उरले आणि इथूनच ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं. म्हणजे निवडणुकीतून सुरू झालेली ही राजकीय कहाणी आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या दारात येऊन पोहोचली आहे. परंतु ठाकरे गटाचा नेमका आक्षेप काय आहे आणि 6 खासदारांचं हे विलिनीकरण कायदेशीर दृष्ट्या खरंच टिकू शकतं का, हे समजून घेणं इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हे समजून घेतल्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाचा खरा पेच समजणार नाही. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की 6 खासदारांनी वेगळा गट केला म्हणून त्यांचं थेट दुसऱ्या शिवसेनेत विलिनीकरण झालं असं मानता येणार नाही. आणि याच ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्यातील 10वी अनुसूची महत्त्वाची ठरते. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना लोकसभा अध्यक्षांच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते खासदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल झालेली नसताना लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्रपणे विलिनीकरणाला मान्यता देण्याचा अधिकार किती आहे, हा मूलभूत प्रश्न आहे. म्हणजेच ठाकरे गटाची लढाई केवळ हे 6 खासदार आमचे आहेत की शिंदे गटाचे एवढंच नाही, तर त्यांचा थेट सवाल आहे की लोकसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेण्याची प्रक्रिया कायदेशीर होती का? सोबतच त्यांचा असा देखील आरोप आहे की विलिनीकरणाच्या निर्णयाआधी ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधीच देण्यात आली नाही. आता हे सर्व मुद्दे कपिल सिब्बल ने कोर्टाच्या निर्देशनास आणून दिले. तर दुसरीकडे शिंदे गटासाठी देखील या निर्णयाचं प्रचंड महत्त्व आहे. कारण या 6 खासदारांना शिंदे गटात मान्यता मिळाल्यानंतर लोकसभेतील शिंदे गटाचं संख्याबळ 13 खासदारांपर्यंत पोहोचलं आहे. तर ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदार उरले आहेत. म्हणूनच आता या प्रकरणाचा निकाल फक्त 6 खासदारांच्या भवितव्यापुरता मर्यादित राहणार नाही. कारण या 6 खासदारांना कायदेशीर मान्यता मिळाली तर लोकसभेतील शिंदे गटाची सध्याची ताकद कायम राहणार. परंतु दुसरीकडे न्यायालयाने लोकसभा सचिवालयाच्या निर्णयास कायदेशीरदृष्ट्या चुकीचा ठरवला तर या 6 खासदारांच्या पक्षीय ओळखीचा आणि त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो की नाही या प्रश्नाला पुन्हा जोर मिळू शकतो. आणि म्हणूनच
कालची सुनावणी या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची होती. तसं तर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी या विलिनीकरणाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी मान्य केली नाही. मात्र इथेच एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. स्थगिती नाकारली म्हणजे सुप्रीम कोर्टाने विलिनीकरण योग्य ठरवलं असा त्याचा अर्थ अजिबात नाही. कारण न्यायालयाने अजून या प्रकरणावर अंतिम निर्णय दिलेला नाही. उलट सोमवारी सुनावणी दरम्यान लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभेच्या संयुक्त सचिवांच्या वतीने कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलली. न्यायालयाने स्पष्ट केलं की प्रतिवादींची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अंतरिम दिलासा देणं योग्य ठरणार नाही. म्हणजेच सध्या चित्र असं आहे की ठाकरे गटाला तात्पुरती स्थगिती मिळालेली नाही, परंतु शिंदे गटाचं विलिनीकरण ही अंतिम वैध ठरलेलं नाही. आणि खरी कायदेशीर लढाई आता पुढच्या सुनावणीत रंगणार आहे. कारण पुढच्या टप्प्यावर न्यायालयासमोर फक्त 6 खासदारांचा पक्ष नसेल, तर लोकसभा अध्यक्षांच्या अधिकाराची व्याप्ती, 10व्या अनुसूचीचा अर्थ आणि विलिनीकरणाची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर कसोटीवर टिकते का, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि याच ठिकाणी आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. जर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाचा युक्तिवाद मान्य केला तर या 6 खासदारांचं पुढचं राजकीय भवितव्य काय असेल, याचा परिणाम फक्त 6 खासदारांवर होणार आहे की लोकसभेतील दोन्ही शिवसेनेच्या संपूर्ण राजकीय गणितावर. हेच आता या प्रकरणातील पुढचं आणि सर्वात मोठं वळण ठरणार आहे. आता ठाकरे गटाने आपली बाजू आक्रमकपणे मांडली असली तरी शिंदे गटाची बाजूही या प्रकरणात तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. कौल यांनी या प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्यांचा मुख्य मुद्दा असा होता की या प्रकरणात शिंदे गटाची बाजू ही न्यायालयाने सविस्तर ऐकून घ्यायला हवी. त्यामुळे शिंदे गटाकडून आपलं म्हणणं न्यायालयासमोर मांडण्यासाठी आणि त्याचं उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी वेळ दिला आणि हे प्रकरण 2 आठवड्यांनी पुढे ढकललं. म्हणजे सध्या दोन्ही बाजू आपापली भूमिका न्यायालयासमोर मांडत आहे. ठाकरे गट या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला आणि लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाला विरोध करतोय, तर शिंदे गटाला आपली बाजू सविस्तरपणे मांडण्याची आहे. आता पुढची सुनावणी या प्रकरणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण त्यानंतरच या 6 खासदारांचं विलिनीकरण योग्य आहे की नाही याबाबत न्यायालयाची भूमिका हळूहळू स्पष्ट होऊ शकते. आणि त्यामुळे सध्या एवढं स्पष्ट आहे की 6 खासदारांचं विलिनीकरण पूर्णपणे योग्य ठरलंय असंही म्हणता येत नाही आणि ते रद्द झालंय असंही नाही. हे प्रकरण अजून सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? 6 खासदारांची विलिनीकरण खरोखर कायदेशीरदृष्ट्या टिकेल की नाही? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.